नमस्कार. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान संचलित नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र या संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. महाभारतात विदुराच्या तोंडी एक वाक्य आहे, उडणाऱ्या पक्ष्यांची पावलं जशी जमिनीवर उमटत नाहीत तशी ज्ञानी माणसाची पावलं जमिनीवर उमटत नाहीत. असे असेल तर मग नरहर कुरुंदकर नावाच्या ज्ञानर्षीची स्मृती त्यांना जाऊन इतकी वर्ष झाल्यानंतरही अजून देखील पुसट का होऊ शकली नाही? याचे एक कारण म्हणजे काळाच्या खूप पुढे जाऊन पाहण्याची दृष्टी आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन माणसांवर प्रेम करण्याची त्यांची वृत्ती. यातूनच त्यांचा आचारकोश, विचारकोश आणि माणूसकोश समृद्ध झालेला होता. त्यांच्या याच विचारधनाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र या संस्थेने पाहता पाहता दशकपूर्तीचा पल्ला गाठला आहे. खरे तर नरहर कुरुंदकरांच्या विचारदृष्टीला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. सगळ्याच विषयांबद्दल त्यांना कमालीची आस्था होती. हे लक्षात घेऊन संशोधन केंद्राने देखील संशोधन विषयाची मर्यादा न ठेवता आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना आपल्याशी जोडून घेण्यावर विशेष भर दिलेला आहे. या अलौकिक प्रज्ञावंताची ही बहुआयामी चिंतनाची स्मृती चिरंतन राहावी या भावनेतून संशोधन केंद्र आपली आश्वासक वाटचाल करत आहे. खरे तर कोणत्याही संस्थेच्या आयुष्यात 10 वर्षांचा काळ म्हणजे फार मोठा काळ नाही. लिओ टॉलस्टॉय यांनी म्हटल्याप्रमाणे द डिस्टन्स यू हॅव गॉन इज लेस इम्पॉर्टंट देन द डिरेक्शन यू हॅव गोइंग टुडे. म्हणूनच नरहर कुरुंदकर यांची आंतरविद्याशाखीय दृष्टी ही आपली दिशा आहे हे या संशोधन केंद्राने ठरवून घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून ज्या पिढ्यांनी कुरुंदकरांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही परंतु त्यांच्या लेखनातून आणि आंतरजालावर उपलब्ध भाषणांमधून ज्यांच्यावर कुरुंदकरांच्या विचारदृष्टीचे खोल संस्कार झालेले आहेत, त्या पिढीतील प्रतिनिधींचा विचारकोश नरहर कुरुंदकर यांनी कसा समृद्ध केला याबद्दल शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ निर्माते प्रसन्न जोशी आणि याच वाहिनीचे निर्माते नवनाथ बन हे 3 पिढ्यांचे प्रतिनिधी दररोज एक या स्वरूपात आपल्या सोबत मनमोकळे हितगुज करणार आहेत. यापैकी आज पहिल्या दिवशी लोकशिक्षकाच्या भूमिकेतून अविरत शिक्षण परिक्रमा करणारे प्रयोगशील शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्यावरील कुरुंदकरांचा प्रभाव उलगडून दाखवणार आहेत. आपण त्यांच्या या संवादाचे हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. नरहर कुरुंदकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यापूर्वी कृतज्ञतेच्या भावनेनं कुरुंदकरांवर लिहिलेली माझी एक कविता मी आपल्यापुढे सादर करतो. त्यातून माझ्या कुरुंदकरांविषयीच्या भावना आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतील. कवितेचं नाव आहे, तू हे असं काय करून गेलास माझ्यात. तू हे असं काय करून गेलास माझ्यात, तुला जाऊन होत आहेत आता 3 तप. तुला जाऊन होत आहेत आता 3 तप. गेलास तेव्हा होतो आम्ही शाळकरी पोरं. पण काहीच नाते नसताना ही बेचैनी हुरहुर का सरत नाही अजून गुरुजी. ही बेचैनी हुरहुर का सरत नाही अजून गुरुजी. तू हे असं काय करून गेलास माझ्यात सांग. काळ लोटू शकला नाही माती तुझ्या जाण्याच्या वेदनेवर 38 वर्षानंतर सुद्धा. काळ लोटू शकला नाही माती तुझ्या जाण्याच्या वेदनेवर 38 वर्षानंतर सुद्धा. जणू कालच गेलास असं वाटत राहतं रोज. माझं तसं बरं चाललं होतं रे गुरुजी, माझं तसं बरं चाललं होतं रे. तथाकथित विचारवंत म्हणून, शिक्षण तज्ञ म्हणून. पण एका बेसावध क्षणी केलंस तू बंबार्डिंग आणि उद्ध्वस्त केलास माझ्या बंचुकेपणाचा बंकर. एका बेसावध क्षणी केलंस तू बंबार्डिंग आणि उद्ध्वस्त केलास माझ्या बंचुकेपणाचा बंकर.
तेव्हापासून व्यासंगहीनतेचा आणि स्वतःचा बचाव करणं मुश्किल झालंय रे. शिवरात्रीच्या रात्रीसारखी उडवली झोप माझी कायमची आणि निघून गेलास मात्र स्वतः चिरनिद्रेला मला जाग करून. तुझी ती धक्कादायक मांडणी नाट्यपूर्ण पोच घेतलेली वाक्यांमागून वाक्ये, व्यासंगाच्या पायावर उभारलेल्या तर्काच्या इमारती, या दुनियेत मी कधी हरवलो ते मला कळलंच नाही. मौलवींच्या सभेत जाऊन मुस्लिम नसण्याचा हक्क मागणारे ते तुझे धाडस, माझ्यासाठी अथेन्सच्या रस्त्यावर सॉक्रेटिसला भेटवणारे होते. मौलवींच्या सभेत जाऊन मुस्लिम नसण्याचा हक्क मागणारे तुझे धाडस, माझ्यासाठी अथेन्सच्या रस्त्यावर सॉक्रेटिसला भेटवणारे होते. गुरुजी, तू रुतत जातोस असा खोल खोल मनाच्या तळात. गुरुजी, तू रुतत जातोस असा खोल खोल मनाच्या तळात, आणि कसा असशील तू याचे कल्पनाचित्र विणत राहतो मी रोज. तू रुतत जातो असा खोल खोल मनाच्या तळात, आणि कसा असशील तू याचे कल्पनाचित्र विणत राहतो मी रोज. विचारत राहतो अनेकांना, बघितलंय का कुरूंदकरांना तुम्ही? विचारत राहतो अनेकांना, बघितलंय का कुरूंदकरांना तुम्ही? आणि तुझ्या आठवणी ऐकत राहतो अनेकांकडून, कानात प्राण आणून, आणि सांत्वना करत राहतो माझीच उशिरा जन्माला आल्याच्या पश्चातापाची. तुझ्या आठवणी ऐकत राहतो अनेकांकडून, कानात प्राण आणून, आणि सांत्वना करत राहतो माझीच गुरुजी उशिरा जन्माला आल्याच्या पश्चातापाची. आज तू हवा होतास समस्त तत्वज्ञानाच्या अस्त होण्याच्या युगात. गुरुजी, आज तू हवाच होतास समस्त तत्वज्ञानाच्या अस्त होण्याच्या युगात. छोट्या माणसांच्या मोठ्या सावल्या पडताना तू हवा होतास आभासी जगाचा बुरखा फाडायला, इतिहासाचा खरा अर्थ सांगत अस्मितेची साठमारी थांबवायला, आणि उसळत्या तरुणाईला वाटा तुझ्या माझ्या पुन्हा दाखवायला. कुठे शोधू तुला सांग? आता कुठे शोधू तुला सांग? गोदावरीच्या काठाकाठानं अरण्य रुदन करत तुला शोधतो आहे गुरुजी निरर्थकपणे. गोदावरीच्या काठाकाठाने अरण्य रुदत करून तुला शोधतो आहे निरर्थकपणे. तू आयुष्य व्यापून उरणारी बेचैनी माझ्यासाठी. तू आयुष्य व्यापून उरणारी बेचैनी माझ्यासाठी. तू हे असं काय करून गेलाय माझ्यात गुरुजी? तू हे असं काय करून गेलाय माझ्यात गुरुजी? तुझ्यासारखं प्रसवताही येत नाही आणि तुला विसरताही येत नाही. तू हे असं काय करून गेलाय माझ्यात गुरुजी? तू हे असं काय करून गेलाय माझ्यात गुरुजी? मित्रांनो, कुरूंदकरांवरची माझी ही कविता ही कुरूंदकरांविषयीची माझ्या मनातली कृतज्ञतेची भावना आहे. किंबहुना माझ्या पिढीचीच ती एक प्रातिनिधिक कविता आहे असं मला वाटतं. नरहर कुरूंदकरांना आम्ही बघू शकलो नाही, पण कुरूंदकर माझ्या आयुष्यात कसे आले किंवा कुरूंदकरांचा माझ्यावरचा प्रभाव काय हे मांडण्यापूर्वी कुरूंदकरांचा माझा परिचय कसा झाला हे आपल्याला सांगतो. मी 11वी-12वीला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. आमच्या गल्लीमध्ये ती शाखा लागायची आणि त्यामुळे त्या शाखेमध्ये मी जायचो. त्या शाखेच्या मैदानाच्या शेजारीच विजय दर्प नावाचे आमचे एक समाजवादी शिक्षक राहायचे. मी शाखा सुटल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन बसायचो आणि त्यांच्याशी वादविवाद करत बसायचो. ते मला म्हणायचे की तू शाखेत जा, माझी काही हरकत नाही, परंतु विचार करणं थांबवू नको, त्यातूनच तू एक दिवस यातून बाहेर पडशील. आणि मग एके दिवशी त्यांनी मला कुरूंदकरांचं शिवरात्र पुस्तक दिलं. आमच्या गावातल्या मंदिराच्या एका चाफ्याच्या झाडेखाली बसून वाचलेलं ते पुस्तक मला अजूनही त्यातली ओळनवळ आठवते. ते पुस्तक मी वाचलं. पुस्तक संपलं
माझ्या आयुष्यातला संघही त्याच क्षणी संपला. आणि माझ्या असं लक्षात आलं की या देशातला इतिहास असेल, संस्कृती असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, हे किती कॉम्प्लेक्स आहे आणि आपण किती सोपी उत्तरं याला शोधतो आहोत. आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यात कुरूंकर आले. आणि मग कुरूंकरांचं जागरपासून भजन असेल, अभयारण्य असेल, अशी अनेक पुस्तकं वाचत गेलो. या माणसाची मला इतकी तीव्र उत्सुकता की नांदेड शहरात जेव्हा मी प्रथम आलो शिक्षण विभागामध्ये, तेव्हा तिथल्या मित्रांनी विचारलं की गुरुद्वार बघायचं आहे का? मी म्हणालो नाही, मला कुरूंकरांचं घर बघायचं आहे, कारण नांदेड म्हणजे कुरूंकर. आणि मग कुरूंकरांच्या घरी आम्ही गेलो. त्यांच्या पत्नी तेव्हा जिवंत होत्या. मी त्यांना इतक्या दुरून आलेलो सांगितलं आणि फक्त कुरूंकरांचं घर पाहायचं यासाठी आलोय. त्या माऊलीला एक क्षणभर काय बोलावं सुचेना. याचं कारण असं की कुरूंकरांच्या जाण्यानंतर जवळपास 27-28 वर्षानंतर कुणीतरी एखादी व्यक्ती फक्त आपल्या कुरूंकरांचं घर पाहायचं म्हणून येते. यानं त्यांनाही खूप छान वाटलं. आणि मग मी जेव्हापासून मला समजतंय, वाचलंय, तेव्हापासून भेटेल त्या व्यक्तीला कुरूंकरांविषयी विचारतोय की तुम्ही कुरूंकरांना बघितले? कसे होते कुरूंकर? कसे चालायचे? कसे बोलायचे? कधी त्यांनी एवढं वाचलं असेल? अशा आत्तापर्यंत किमान मी 50 तरी व्यक्तींना कुरूंकरांच्या आठवणी नांदेडमध्ये किंवा कुठेही ज्या भेटेल त्या व्यक्तीला विचारलेल्या आहेत. आणि मला खरोखर उशिरा जन्माला आल्याचा पश्चाताप फक्त याच कारणासाठी होतो की या माणसाला मी भेटलो का नाही, या माणसाला मी बघितलं का नाही. असं काय केलंय कुरूंकरांनी आपल्यामध्ये? आजचा जो विषय दिलाय की कुरूंकरांनी तुम्हाला काय दिलं, मला या प्रश्नाचं उत्तर देताना पण जरा संकोचल्यासारखं वाटतं. संकोचल्यासारखं अशासाठी की कुरूंकरांनी दिलं असेल तर आमच्या आयुष्यात किती उजळून निघायला पाहिजे होते. म्हणजे आम्ही खरंच ते सत्पात्री दान आहे का, असा उलटा प्रश्न मला पडतो. म्हणजे गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या पोरानं सचिन तेंडुलकरचा माझ्यावरचा प्रभाव असं व्याख्यान देण्यासारखी गोष्ट आहे की तेंडुलकरचा प्रभाव जर तुझ्यावर असेल तर तू किमान रणजी क्रिकेट तरी खेळलं पाहिजेस ना. आज आम्ही काय दिवे लावलेत? कुरूंकरांनी प्रतिभेची विमानं उडवताना आज आम्ही साबणाचे फुगे उडवतो आहोत की काय? इतका न्यूनगंड मला व्यापून उरलाय की खरंच कुरूंकरांपासून प्रेरणा घेऊन आपण 50 वर्षाच्या आयुष्यात काय दिवे लावले. आज माझं वय 50 आहे. या वयात तर कुरूंकर निघून पण गेले होते. आणि या 50 वर्षामध्ये आपण काय करू शकलोय? आपण कुठेतरी फुटकळ लिहिण्यापलीकडं आणि 4-2 पुस्तकं वाचण्यापलीकडं काय केलंय? आणि म्हणून कुरूंकरांचा मला कधी कधी राग येतो की या माणसानं आम्हाला आयुष्यभर पुरेल इतका न्यूनगंड दिला. आणि म्हणून कुरूंकरांचा मला कधी कधी राग येतो. अहो नाही तर आम्ही किती सुखी होतो मला सांगा ना. गावोगाव लोक व्याख्यानाला बोलवतात, टाळ्या वाजवतात, हार घालतात, पुस्तकं प्रकाशक काढतात, वृत्तपत्र लेख छापतात. आणि आपण कोणीतरी विचारवंत आहोत, तत्वज्ञ आहोत, शिक्षण तज्ज्ञ आहोत असा भ्रम चांगल्यापैकी निर्माण होतो. आणि त्या आदरापोटी सहज कुरूंकरांचं एखादं पुस्तक हातात घ्यावं आणि आपल्या साऱ्या अहंकाराच्या फुग्याला टाचणी लागून आपण काय आहोत आणि आपण कुरूंकरांनी लिहिलेल्या एका ओळीच्याही लायकीचं लिहू शकत नाही अशी कुठेतरी खंत वाटत राहते. आणि एक विषण्णता दाटून येते की आपण खरोखर आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात काय करू शकलो. कुरूंकरांनी जर मला काय दिलं असेल तर मी असं म्हणेल की आयुष्यभर पुरेल इतका न्यूनगंड कुरूंकरांनी दिला. पण नुसता न्यूनगंड दिला नाही तर कुरूंकरांनी व्यासंगानं प्रकटावं किंबहुना व्यासंग करूनच एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन व्यक्त व्हावं, ही ऊर्जा आणि ही प्रेरणा कुरूंकरांनी आम्हाला दिली. आणि कुरूंकरांचं सगळ्यात मोठं ऋण जर कुठलं असेल तर हे आहे की कुरूंकरांनी आम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा आमच्यामध्ये रुजवली. हे कुरूंकरांचं मला माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं योगदान वाटतं. कुरूंकरांनी मला आणखी काय दिलं तर कुरूंकरांनी मला उच्च पातळीवरचा बौद्धिक आनंद दिला, ज्याला इंग्लिशमध्ये जॉय ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो, की जे मानवी आयुष्याचं एक महत्वाचं ध्येय आहे की बुद्धीनं विचार करून या जगाचा अर्थ लावता येणं आणि तो अर्थ लागल्यानंतर एक प्रकारचा
उच्च पातळीवरचा बौद्धिक आनंद घेणं हे कुरूंदकरांनी आम्हाला दिलं. कुरूंदकरांचं एखाद्या पुस्तकातलं एखादं प्रतिपादन वाचताना एखादं भूमितीचं प्रमेय आपण समजून घेतो की काय, असा आनंद आपल्याला मिळतो. एखादी शास्त्रीय संगीताची मैफल आपण ऐकत राहावी आणि ती मैफल शेवटाला जाताना जो आनंद मनात निर्माण होईल तो कुरूंदकर आपल्याला त्यांच्या लेखनातून देतात. युक्तिवादावर युक्तिवाद रचत जाण्याची त्यांची शैली आणि इतिहासाचे अर्थ लागत जाण्याची प्रक्रिया ही एकाच वेळी ज्यावेळी घडत जाते त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की आपण या प्रश्नांकडे किती सोप्या पद्धतीने बघत होतो. कुरूंदकरांनी आपल्याला त्याच्यामधली जी व्यामिश्रता किंवा गुंतागुंत ज्या पद्धतीने समजावून सांगितली, तो आकलनाचा समजण्याचा आनंद, एखाद्या लहान मुलाला कोडं सुटल्यानंतरचा जो आनंद आहे किंवा एखादी खेळणी खेळण्यातला जो आनंद आहे, तो आनंद आपल्याला या मोठ्या वयातही मिळतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांची जी धक्कादायक मांडणी असते, ती धक्कादायक मांडणी सुद्धा मला अतिशय आवडते. म्हणजे ज्या पारंपरिक प्रतिमा आहेत की सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांचं वैर होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल आतून हिंदुत्ववादी होते, नेताजी सुभाषचंद्र बोस हे जणू एक हिंदुत्ववादी होते आणि त्यांचंही गांधीजींच्या आणि नेहरूंची कशी दुश्मनी होती, हे सारं वाचताना जेव्हा आपण पुस्तकामध्ये कुरूंदकरांकडून ऐकतो शिकतो तेव्हा लक्षात येतं की अरे आपण समजतो असं काहीच नाही. आपल्या साऱ्या अंधश्रद्धा या किती ठिसूळ पायावर उभ्या आहेत. हा जो आपल्या अज्ञानाचा पाया कुरूंदकर काढून घेतात आणि आपल्याला हळूहळू ज्ञानाच्या खोल क्षेत्रामध्ये घेऊन जातात, तो आनंद कुरूंदकरांनी मला दिला की जो आयुष्यभर पुरेल इतका महत्वाचा आहे. धार आणि काठ त्यांचं हे पुस्तक वाचताना एका एका कलाकृती, ती पुस्तकं आपण पूर्वी वाचलेली होती या यातीपासून सगळी, परंतु त्या पुस्तकांचा अर्थ कसा लावायचा, एखादं पुस्तक वाचताना त्या पुस्तकाचं विश्लेषण करायचं, याची जी नजर कुरूंदकरांनी दिली ती प्रत्येक पुस्तक वाचताना त्या पद्धतीनं आपल्याला मिळत गेली. तर्क करताना तो तर्क शेवटापर्यंत कसा न्यायचा हे कुरूंदकर जेव्हा आपल्याला समजून सांगतात तेव्हा ते समजून घेणं मोठं आनंददायक असतं. छोट्या छोट्या गोष्टीमधले कुरूंदकरांचे दाखले आज डोळ्यापुढे येत आहेत. साने गुरुजींवरचं त्यांचं मुंबईतलं जे व्याख्यान आहे, तर साने गुरुजींना जेव्हा रडके म्हटलं जायचं त्याचं उत्तर देताना साने गुरुजींबद्दल कुरूंदकर म्हणतात, साने गुरुजी रडके आहेत का? तर साने गुरुजी हे नक्कीच रडत होते, तुमच्या माझ्यासारखेच रडत होते, पण आपण ज्या कारणांसाठी रडलो त्या कारणांसाठी साने गुरुजी रडले नाही. मला नोकरी लागत नाही, मला प्रमोशन होत नाही, माझं लग्न होत नाही म्हणून रडणारी या जगामध्ये अनेक माणसं असतील, पण साने गुरुजी असा कुठल्याही व्यक्तिगत कारणांनी रडले नाही. तर साने गुरुजी हे इतरांसाठी रडले, असं आपल्याला रडता येईल का? आणि पुढं कुरूंदकर म्हणतात की ज्या माणसाच्या रडकं साहित्य वाचून, रडक्याला सिंगल इन्व्हर्टर कॉमा, ज्या माणसाचं रडकं साहित्य वाचून हजारो माणसं तुरुंगात जायला तयार होतात, ज्या माणसाचं रडकं साहित्य वाचून आपलं संकुचित आयुष्य फेकून समाज जीवनामध्ये सामील व्हावं अशी प्रेरणा जे साहित्य रुजवतं त्याला रडकं कसं म्हणावं हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून कुरूंदकर याशी जी इमारत तर्काची रचत जातात ते मोठं छान असतं. फॅसिझम बद्दल ते असं म्हणतात की कैद्यांनी आपल्याच बेड्यांचं प्राणपणानं रक्षण करावं अशी प्रेरणा रुजवतो, हेच फॅसिझमचं यश असतं. म्हणजे कैद्यांचं आणि बेड्यांचं रूपक वापरून कुरूंदकर ज्या पद्धतीने समजावून सांगतात ते मोठं सुंदर असतं. सावरकरांचं सामर्थ्याने मर्यादा सांगताना ते एका ठिकाणी म्हणतात की सावरकरांच्या बुद्धिवादाच्या मागे जाण्याची शक्यता असणारे तरुण 1937 पूर्वी महात्मा गांधींच्या मागे निघून गेले होते आणि त्यामुळे सावरकरांना कर्मठ सनातनी आणि वृद्ध अनुयायांच्या गराड्यात राहावं लागलं. ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. आणि म्हणून एकाच वेळी सावरकरांचं व्यक्ती म्हणून असलेलं सामर्थ्य आणि त्यांची राजकारण म्हणून असलेली मर्यादा, हे मला कुरूंदकरांचं समजून सांगण्याची वृत्ती मोठी भावते. दुसरं मला त्यांचं एक भावतं की आपल्याला माणसं ब्लॅक अँड व्हाईट रंगात रंगवायची सवय लागलेली, की आपण एखादा माणूस आवडत नाही म्हणजे त्याला पूर्ण काळ्या रंगात रंगवायचा. पण कुरूंदकरांचं वैशिष्ट्य हे असतं की ते ज्या पद्धतीनं पुढे पुढे जातात तेव्हा अगोदर ते त्या व्यक्तीचं सामर्थ्य सांगतात, त्यामुळे त्यांचे पूर्वग्रह असं वाटतच नाही. इव्हन गोपाळ गोडसेंच्या पुस्तकावर त्यांचा जो लेख आहे गांधी हत्या निमेवरचा, किंवा आचार्य रजनीश यांच्या संभोगातून समाधीकडे पुस्तकावरचा त्यांचा लेख असेल, तर पहिल्या भागामध्ये ते त्या पुस्तकाचं सामर्थ्य अशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात की असं वाटतं की आता कुरूंदकर या लेखकाच्या प्रेमात पडले की काय. पण पुढच्या टप्प्यावर ते ज्या पद्धतीने त्याची पोस्टमार्टम करत जातात त्यानंतर मग लक्षात येतं
की या पुस्तकाचं हे सामर्थ्य आहे, ही मर्यादा आहे आणि आता आपल्याला आपलं मत बनवायचं आहे, या पद्धतीनेच ते सांगतात. युक्तिवाद करण्याची त्यांची पद्धत ही अत्यंत तर्कशुद्ध असते. एका ठिकाणी ज्ञान म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात की या देशामध्ये ब्राह्मण जेव्हा वेदाचं पठण करत होता, त्याच वेळी या देशातला शेतकरी त्याच्या शेतामध्ये नांगरणी करत होता, या देशातला लोहार त्याची अवजारं बनवत होता, या देशातला सुतार त्याच्या लाकडावरचं नक्षीकाम करत होता. पण आमच्या या तथाकथित संस्कृतीनं फक्त ब्राह्मण जे करत होता त्यालाच फक्त ज्ञान म्हटलं आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यामुळे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी असणारं इतकाच फक्त अर्थ सीमित झाला. म्हणजे आजच्या शिक्षणामध्ये बुद्धिजीवी किंवा बुद्धिवाद्यांना जी उगाचच प्रतिष्ठा आली आहे आणि काम करणाऱ्यांना आपण जे कमी लेखलंय याचं मूळ कशात आहे इथपर्यंत कुरूंकर जेव्हा घुसतात तेव्हा ते बघणं आणि समजून घेणं मोठं थक्क करणार असतं. कुरूंकरांनी मला आणखी काय दिलं तर कुरूंकरांमधला शिक्षक माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. कारण कुरूंकर महाराष्ट्रभर फिरत होते, परंतु त्यांच्यातल्या शिक्षकाची वैशिष्ट्य ही फारशी शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे आली नाहीत. प्रतिभा निकेतन शाळेमध्ये त्यांनी 8वी ते 10वीच्या लहान मुलांवर जे प्रयोग केलेत ते प्रयोग खरोखर थक्क करणार आहेत. म्हणजे कुरूंकर वर्गामध्ये शिकवताना कुरूंकरांनी आपल्या पुढे बसलेली मुलं ही छोटी मुलं आहेत, लहान मुलं आहेत असा कधीही विचार केला नाही. त्या 5वी ते 10वीचं हायस्कूल म्हणजे मुलांचं वय काय असतं, जास्तीत जास्त 10 ते 15 वर्षाची मुलं. पण त्या 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी गांधीजी, आंबेडकर, सुभाषचंद्र बोसांपासून सगळा इतिहास सांगितला. ज्या दिवशी ते नोकरीवर हजर झाले तर लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी 1.5 तासाचं टिळकांवरचं भाषण त्या 5वी 6वीच्या मुलांपुढे केलं होतं. हे करताना त्यांनी मुलांना लहान लेखलं नाही तर मुलांमध्ये ती बीजं पडली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रातली खूप मोठी मोठी माणसं त्यांनी त्या काळामध्ये शाळेमध्ये आणली. ती नावं जरी आपण वाचली तरी आपल्या लक्षात येईल की छोट्या छोट्या मुलांपुढे किती मोठ्या माणसांना त्यांनी सादर केलं. मुलांचे परिसंवाद वेगवेगळ्या विषयावरचे, वादविवाद स्पर्धा छोट्या वयात आयोजित केल्या, हस्तलिखितं काढली आणि ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्या विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिकवणं हे त्यांनी केलं. त्यांचा एक विद्यार्थी आजारी असताना त्याला स्वतःच्या घरी आणून ठेवलं आणि तो बरा होईपर्यंत त्याची शुश्रूषा केली. कुरूंकरांनी अनेक मुलामुलींची लग्न लावली, अनेकांच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले, अनेकांच्या कौटुंबिक आपत्तीमध्ये कुरूंकर धावून गेले. आणि म्हणून कुरूंकरांचं हे शिक्षक आणि समाज शिक्षक असणं हे मला खूप प्रेरणादायी वाटतं. कुरूंकरांनी इतकं प्रचंड वाचलं कधी असेल, म्हणजे मला मगाशी मी म्हणाल तसं आपल्याला व्यासंगहीनतेची कुरूंकर जाणीव करून देतात. कारण कुरूंकरांनी जो व्यासंग केलाय तो व्यासंग आपण करायला हवा. आज आपल्याकडे होतं असं होतंय की ज्यांनी खूप वाचलं पाहिजे ती आमच्यासारखी माणसं लिहित राहतात आणि ज्यांनी लिहायला हवं ती माणसं अजून वाचत बसलीत. कुरूंकर हे त्या प्रकारची व्यक्ती होते की त्यांनी प्रचंड व्यासंग कमवला. म्हणजे हैदराबादमध्ये ज्या ग्रंथालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते जाऊन बसायची, ही त्यांच्या चरित्रातली जी वर्णनं आहेत ती मला जास्त भावली. दुसरं कुरूंकरांनी मला काय दिलं तर जीवनाकडे समग्रतेनं बघण्याचं एक कसब कुरूंकरांनी आपल्याला दिलं. म्हणजे आपण समजा मी शिक्षण क्षेत्रात काम करतो तर फक्त शिक्षणच करत बसतो, पण कुरूंकरांनी आम्हाला एकाच वेळी मनुस्मृतीपासून तर अगदी रसेलपर्यंतचं जे काही इतका मोठा व्यापक परिघ आहे, मार्क्सवादापासून तर अगदी शंकराचार्यांपर्यंत आणि आचार्य विनोबा भावेंपासून M.N. रॉयपर्यंत हे सारे तत्वज्ञ, सारे विचारवंत त्यांनी समजून घेतली. इतकंच काय तर कामशास्त्रापासून तर सौंदर्यशास्त्रापर्यंत, रसशास्त्रापासून समीक्षेपर्यंत इतक्या विविधांगी पद्धतीने संचार करून जीवन हे जर विविधांगी असेल तर आपला अभ्यास सुद्धा विविधांगी असला पाहिजे हे कुरूंकरांनी आम्हाला शिकवलं. कुरूंकरांनी आणखी धाडस आम्हाला शिकवलं. आज साहित्य क्षेत्रावरची सगळ्यात मोठी टीका जी आहे की हे राजसत्तेविरुद्ध उभे राहत नाही, किंबहुना आपल्याला न पटणाऱ्या विचाराविरुद्ध आपण उभे राहत नाही. पण जमाते इस्लामचं तिथलं नांदेडमध्ये अधिवेशन झाल्यानंतर त्यांच्या अधिवेशनामध्ये जाऊन तुम्ही माझा मुस्लिम नसण्याचा हक्क मान्य करायला तयार आहात का हा प्रश्न त्यांना विचारला. आणि पुढे कुरूंकर म्हणतात की जगामध्ये चोर आहेत हे मान्य करणं वेगळं आणि चोरांचा चोरी करण्याचा हक्क मान्य करणं वेगळं. हे लक्षात घेता माझा मुस्लिम नसण्याचा हक्क तुम्ही मान्य करणार आहात का. आणि असं म्हणून त्यांनी जे व्याख्यान त्या ठिकाणी दिलं ते धाडस त्यांचं अफलातून होतं. पुण्यामध्ये सांख्ययोगावर व्याख्यान देताना तिथली ते जे अध्यक्ष होते ते त्यांना म्हणाले की तुमचं जितकं वय आहे तितका मी सांख्ययोगावर अभ्यास केला,
तेव्हा त्यांच्या समोर व्यासपीठावर की ज्येष्ठता हाच जर निकष लावायचा तर मग दगडाला आपल्याला श्रेष्ठ मानावं लागेल, याचं कारण तो या पृथ्वीवर आपल्यापेक्षा सर्वात जुना आहे असं सुनावण्याचं सामर्थ्य कुरूंदकरांमध्ये होतं. म्हणून व्यक्ती म्हणून अत्यंत रुजू असणारा, अत्यंत विनम्र असणारा हा माणूस व्यासपीठावर आणि लिहिताना मात्र कुणाची दयामाया करत नव्हता. पूर्ण बुद्धीचं सामर्थ्य काय असतं याची ताकद ते देत होते. मला कुरूंदकरांचं आणखी एक भावतं की जी लिहिणारी माणसं आहेत ती प्रत्यक्ष समाजात काम करत नाहीत आणि समाजात काम करणारी माणसं ही वाचत नाहीत. कुरूंदकरांनी कृतिशील बुद्धिवंत, कृतिशील पंडित म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्या जगण्यातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. तो माणूस लिहित राहिलाच, परंतु महाराष्ट्रामध्ये गावोगाव त्या काळात एसटीने फिरून या माणसाने व्याख्यानं दिली. त्या काळातल्या एसट्यांच्या अवेळी प्रवासामध्ये अनेकदा कुरूंदकर रात्र एसटी स्टँडवर बसलेले आहेत आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही म्हणून सकाळी त्या पाहुण्यांच्या घरी गेलेले आहेत. कुरूंदकरांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती असं म्हणाली होती की कुरूंदकरांना या पूर्ण दगदगीनं त्यांचं आयुष्य कमी केलं की काय असा प्रश्न पडावा. राष्ट्रसेवा दलाचं त्यांनी केलेलं काम किंवा वाटा तुझ्या माझ्यासारखं लिहिलेलं पुस्तक किंवा नांदेडमधल्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांना त्यांनी दिलेली गती हे बघता बुद्धिवंत किंवा पांडित्याचं लक्षण समाजापासून तुटलेलं असणं नाही तर प्रत्यक्ष समाजामध्ये काम करणं हे मला कुरूंदकरांचं जास्त मोठं योगदान असं वाटतं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे एक सुमार पर्व आहे की ज्या सुमार पर्वाचे आम्ही पण वाहक आहोत, तर याच्यामधून बाहेर पडण्यासाठी कुरूंदकरांची जी काही एक व्यासंगी प्रतिमा आहे किंबहुना जो व्यासंगाची जी प्रेरणा आहे ती व्यासंगाची प्रेरणा कुरूंदकरांनी मला दिली. कुरूंदकरांनी मला चांगलं शिक्षक व्हायला शिकवलं. कुरूंदकरांनी मला मी जिथे काम करतो तिथे विद्यार्थ्यांना जगाचं सारं ज्ञान देण्याची क्षमता माझ्यामध्ये शिक्षक म्हणून आली पाहिजे ही प्रेरणा माझ्यामध्ये दिली. केवळ लेखक म्हणून चालणार नाही, थांबून चालणार नाही, तर सामाजिक प्रश्नांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणं आणि जगाच्या विरोधी न पटणारी गोष्ट असेल तर ती ठामपणे मांडणं, जसं नामांतराच्या वेळी कुरूंदकरांनी त्यांची भूमिका मांडली. लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार केला नाही. तर अशा पद्धतीचं धाडस आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणणं आणि हे करताना माणूस म्हणून आपण अत्यंत विनम्र आणि सौजन्यशील असणं या गोष्टी मला कुरूंदकरांनी दिल्या. शास्त्रीय संगीताची मैफलीतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला शास्त्रीय संगीत काय समजलं हे जसं सांगता येत नाही, ते अप्रत्यक्ष आपल्यावर परिणाम करतात. मला असं वाटतं की कुरूंदकरांनी आपल्याला काय दिलं हे शब्दांमध्ये खूप कमी सांगता येतं हे मला आज जाणवतंय. कुरूंदकरांबद्दल शब्दांमध्ये बोलणं फक्त इतकंच शक्य आहे. कुरूंदकरांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि व्यासंगी होण्याची किमान पुन्हा एकदा स्वतःलाच जाणीव करून देतो आणि थांबतो. धन्यवाद.